पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त क्राईम ब्रांच, पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या शुभ हस्ते झाले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदकुमार पाटकर, रिजनल मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया सोलापूर रिजन यांची उपस्थिती होती। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप हे होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्ट्याल, नागनाथ गंजी, नागनाथ श्रीरामदास, मधुकर कट्टा आदी मान्यवरांची उपस्थिती होती। विद्यार्थिनींनी आणि माता पालकांनी संपूर्ण सभागृह भरून गेले। बक्षीस पात्र विद्यार्थिनींची यादी वाचन कुमार सोलनकर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय सुमित्रा कुडक्याल यांनी केला। सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत करपे व सौ सुजाता विन्नू यांनी सूत्रसंचालन केले। अपर्णा लक्षट्टी यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत करपे, बक्षीस वितरण प्रमुख सौ लक्षट्टी अपर्णा, तसेच श्री करणकोट, श्री सोलनकर, सौ शेख, सौ नामपल्ली, सौ अभंग, श्रीमती बंडगर, श्री कर्रे, सौ मिठ्ठापल्ली, सौ कुसेकर, श्री अंबादास रच्चा, श्री पठाण, श्री मिरजकर, श्री बिराजदार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। स्नेह संमेलनासाठी परीक्षक म्हणून माजी उपप्राचार्य गोपाळ मुर्दिड्डी व सौ दास मॅडम यांनी काम पाहिले।